मॅट्रिमोनियल साईटवर दोघांची ओळख झाली, त्यानंतर घरचे एकमेकांना भेटले आणि काय तर कांदे पोह्याचा कार्यक्रम पार पडला. तो पार पडल्यानंतर दोघांचं विकेंडला असं ठरलं की चला भेटू, जरा आहोत आता एका शहरामध्ये, आलीस विकेंडला तर हँगआउट करू, कुठेतरी जाऊ, म्हणून कोरेगाव पार्कात गेले. तिथे गेले, भेटले, दोघांना थोडी थोडी झाली. पण महत्वाचं काय, जेव्हा निघाले तेव्हा जात असताना गाडीमध्ये त्यानेच तिच्यावरती दुष्कर्म केलं. या सगळ्या संदर्भात पुण्याच्या कोरेगाव पार्कामध्ये एफआयआर दाखल झाली आणि एफआयआर दाखल झाल्यानंतर यामधल्या आणखी गोष्टी समोर आल्या की मुंबई स्थित असलेल्या एका वकील झालेल्या महिलेवरती कशा पद्धतीने हे सगळं करण्यात आलं. आणि त्याहून पुढचं काय, पोलीस जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करतात तेव्हा त्यांना काही टेक्निकल मुद्दे सापडलेत, ज्यावरून ज्याने समोरच्याकडे बोट दाखवलंय त्याच्याकडेच बाकीची बोटं मागे वळेल काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. काय प्रकरण घडलं एक्झॅक्टली, आज खरं तर वेळ कमी असल्यामुळे मला प्रिंट काढायला वेळ नाही मिळाला, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या डिटेल्स माझ्याकडे आहेत. या डिटेल्स 1 बाय 1 आपण डिस्कस करू आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की पुण्याच्या कोरेगाव पार्कात जो एक उच्चभ्रू एरिया वगैरे आपण असं म्हणतो पुण्यातला, तिथे नक्की कशा पद्धतीने या लॉयर महिलेवरती, वकील महिलेवरती दुष्कर्म झालाय, ते पण धावत्या गाडीमध्ये. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. एक डिस्क्लेमर आणखी, पुणे मेट्रो हा आपला मुंबई तकचा कार्यक्रम आहे. इथून पुढे दररोज तुमच्यापर्यंत काहीतरी सिटी सेंट्रिक किंवा या जिल्ह्याशी, या पुण्यातल्या महत्वाच्या स्टोऱ्याज तुमच्यापर्यंत घेऊन यायच्या. त्यामुळे आवर्जून मुंबई तकवरती बघायला विसरू नका, दररोज रात्री 10 वाजता. सुरुवात करू. मी या व्हिडिओच्या सुरुवातीला कांदे पोह्यांचा कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. हा उल्लेख या एफआयआर मध्ये यासाठी नाही आढळत, त्याचं कारण असं आहे की तरुणीने एफआयआर दिल्यानंतर त्यामधला जो काही कंटेंट होता, तिने सांगितलेलं व्हर्जन होते, पोलिसांनी क्रॉस व्हेरीफाय केलं, त्यांचं ते काम आहे तपासात. या सगळ्या प्रकरणातले 4 आरोपी आहेत, त्यातले 3 पोलिसांनी आतापर्यंत डिटेन केले, त्यांच्याकडून पण चौकशी केली आणि त्यात कळलं की अरे हे तर एकमेकांना आधीपासून ओळखत होते. मग कसे ओळखत होते, तर कळलं की हे मॅट्रिमोनियल साईटवरती भेटलेले होते. आणि त्यानंतर मग घटनाक्रम पुढे जातो आणि मग तरुणीने एफआयआर जरी दिली असती, तिचं असं म्हणणं आहे की तिच्यासोबत दुष्कर्म झालंय, तरी सुद्धा घटना काय नाही, कशा पद्धतीने घडलीत आणि ज्या मी टेक्निकल अँगल्सचा उल्लेख केला होता, हे तुम्हाला हळूहळू उलगडत जाईल. विषय आहे पुण्याच्या कोरेगाव पार्कातला. इथे रविवार रात्रीचा सगळा प्रकार आहे. त्यानंतर कालचा दिवस उजाडला सगळ्यामध्ये. मग रात्री तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर आता गोष्टी पुढे येतात. 3 ताब्यात घेतलं असं मी सांगितलं आणि एक जण यामध्ये फरार आहेत. नवनाथ मुक्ते म्हणून आहेत, संजय सोंटे आहेत आणि आदेश शिंदे, अशा 3 विरोधात प्रकरणात गुन्हा दाखल झालाय काय, पण ते आधी समजून घेतलं पाहिजे. ही महिला मूळची बिहारची आहे, ठीक आहे. पटनामध्ये ती असते, काही वर्ष पुण्यात होती आणि त्यानंतर इथे तिने शिक्षण वगैरे पूर्ण केलं. आता ती बॉम्बे हायकोर्ट आहे आपल्या मुंबईचं, तिथे ती वकिलीची प्रॅक्टिस करते. झालं असं की कोरेगाव पार्कातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संध्याकाळी बसलेले होते. तिथे तिने मॅट्रिमोनियल साईटवरती याच्या ज्या व्यक्तीसोबत तिची ओळख झाली होती त्या व्यक्तीला तिथे भेटायला बोलवलेलं होतं. त्यावेळी 2 आणखी तिथे तो आला, तेव्हा 2 मित्रांसह तो इथे हॉटेलमध्ये आला आणि काही वेळ चर्चा आल्यानंतर हे तिथून निघून गेले असं त्या महिलेचं म्हणणं आहे. पण यानंतर हॉटेलमध्ये मद्यपान करत असताना त्या पीडितेची आणखी शेजारच्या टेबलवर बसलेल्या 2 तरुणांची ओळख झाली. आता त्यानंतर सर्वांनी मिळून असं ठरलं की इथून आपण हॉपिंग करू. हॉपिंग कशाला म्हणतात की एका पबमधून किंवा एका जिथे आपण लॉन्जमध्ये बसलेलो आहोत तिथून आपण आणखी पुढच्या ह्याच्यामध्ये बसू, असं त्यांचं ठरलं. आणि यावेळी जेव्हा ते कारने जात होते त्यावेळी आरोपींपैकी एकाने पीडितीवरती लैंगिक अत्याचार केला असं तिचं म्हणणं आहे, ठीक आहे. प्रवासादरम्यान झालं असं की त्याने फोन लावून दिलेला होता कोणत्याही मित्राला त्याच्या, आणि तो मित्र तिला काहीतरी अपशब्द त्याने वापरले वगैरे वगैरे, आणि हे असं केल्याचा तो आरोप आहे. आता या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेला त्यांनी म्हणजे ती चिडली या सगळ्यामध्ये. मग ती पण त्यांना काहीतरी बोलू लागली. ती म्हटली की त्याला माफी मागायला लाव वगैरे, असं सगळं झालं आणि ह्यांनी तिला गाडीतून उतरवून दिलं. हे सगळं झाल्यानंतर झालं असं की ती कारमधून खाली उतरली, हे निघून गेले. काही मिनिटांनी हे परत तिथे आले, ती गेली की नाही बघायला, ती तिथेच होती आणि ती तिथेच होती. त्यानंतर हे परत तिथे भेटले आणि ह्या सगळ्यांमध्ये तिथे वाद झाला. आता वाद झाला त्यानंतर तिने घटनास्थळावर तिची काहीतरी पर्स फेकून दिली असं ती म्हणते आणि या आरोपींनी तिची पर्स फेकून दिली असं ती म्हणते. आणि हे सगळं झाल्यानंतर मग तिने स्थानिक नागरिकांची मदत घेतली, मग ते पोलिसांपर्यंत पोहोचले, असं सगळं झालंय. आता गांभीर्याने चौकशी सुरू, हे सगळं ठीक आहे, पण 2 प्रश्न यातले अनुत्तरित होते आणि म्हणून मी म्हटलं की हा मुद्दा टेक्निकल काय समजून घेतलं पाहिजे. पहिलं, मुलीचं यातलं व्हर्जन असं आहे की ज्याला मॅट्रिमोनियल साईटवरून मी भेटायला बोललो होतो तो त्यांच्या मित्रांसोबत आला होता, तो निघून गेला. त्यानंतर माझी आणखी काही दोघांची इथे ओळख झाली आणि त्या दोघांनी हे सगळं माझ्यासोबत
केलं. पण पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये ही गोष्ट आता कळतीये, जे प्राईम लेवलला आता आहे त्यामध्ये असं दिसतंय की जो मुलगा तिला भेटायला येणार होता तोच ऑलरेडी दोघांना सोबत घेऊन आलेला होता. याचा अर्थ हे तिघ जण सोबत आलेले होते. त्यांनी आणखी एका त्याच्या मित्राला फोन लावला, जो मित्राने तिथे अपशब्द वापरले आणि त्यानंतर मग ते तिला तिथे कळलं, बहुतेक फोन चालू असेल बाजूला, तिने ते ऐकलं असावं, मग तिला राग आला, त्यानंतर हे निघाले आणि मग पुढे चालत्या गाडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असं आता तरी दिसतंय. मूळ मुद्दा असा आहे की मेडिकल टेस्ट मात्र अजून या सगळ्यातली पेंडिंग आहे. जेव्हा मेडिकल मुलीची समोर येईल तेव्हा आणखी काही गोष्टी आता क्लिअर होतील. पण तरी सुद्धा जर अशा पद्धतीने झालं असेल तर तपास जसा पुढे जाईल तशा ह्या गोष्टी आणखी क्लिअर होतील. पण आता पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलंय. मुलीचं वर्जन काय हे तर ऐकून घेतलंय, त्याच्या आधारेच एफआयआर दाखल झाली म्हणून ह्या डिटेल्स तुमच्यापर्यंत आल्यात. पण हे प्रकरणामध्ये जो मी टेक्निकल अँगल सांगतोय तो असा आहे की मुलं एक्झॅक्टली कोण होती काही ना काही पोलिसांनी व्हेरीफाय केलंय, पण मुलगी सांगते आणि ते जे काय म्हणतात हे दोन्ही व्हर्जन अजून कॉन्ट्रडिक्टरी. त्यामुळे तपासात एक्झॅक्टली काय होतंय हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. पण बघा, कांद्या पोह्यांचा कार्यक्रम किती महागात पडला. त्यामुळे जपून भेटा. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे आधी सांगायचं की कीप सेफ डिस्टन्स, तर ते सेफ डिस्टन्स सोशली आणि सगळ्याच बाबतीत ठेवा आणि त्याच पद्धतीने एकमेकांना ग्रीट करा. सांगता येत नाही उद्या कधी कोणाचा काय अर्थ निघेल. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओंकार थेट, पुण्यावरून.